उपवरांचे लग्न ठरवणारी, त्यांचे हात पिवळे करणारी आणि नवसाला पावणारी ही देवी आपण बघितली आहे का? तर चला मित्रांनो, पुण्यातील शक्तिपीठांच्या यात्रेमधील तिसरी देवी म्हणजे पिवळी जोगेश्वरीच्या आपण दर्शनाला जाऊयात. पुण्यातील शुक्रवार पेठेतील खैरे रोडवर असलेल्या पंचमुखी मारुतीच्या बाजूला असलेल्या सोसायटीमध्ये हे देवीचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. आपण जेव्हा आत जातो तेव्हा आपल्याला एक सभामंडप दिसतो आणि मग पुढे आहे ते देवीचं छोटंसं असं मंदिर. या मंदिरामध्ये देवीची अष्टभुजा असलेली संगमरवरी सुंदर अशी मूर्ती आहे. ही मूर्ती कोणी स्थापन केली, मंदिर कधी स्थापन झालं, याची आज काहीही माहिती उपलब्ध नाही. पण 1908च्या काही कागदपत्रांमध्ये या मंदिराचा, या देवीचा उल्लेख मिळतो. तसेच 1918ला लोकमान्य टिळकांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकांना आवाहन केलं होतं. तर आपण बघू शकतो देवीचं अत्यंत सुंदर आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारं हे रूप. देवीची मूर्ती ही अष्टभुजाधारी आहे. देवीच्या एका बाजूला आपल्याला देवीचा मूळ तांदळा बघायला मिळतो आणि एका बाजूला जुनी अशी गणपतीची मूर्ती आहे. त्या देवीचं वैशिष्ट्य असं की ज्यांचे लग्न होत नाहीत त्यांनी देवीला जर नवस केला, देवीला पिवळी फुलं, पिवळी वस्त्र वाहिली, तर लवकरच देवीच्या कृपेने त्यांच्या अंगाला हळद लागते, म्हणजे त्यांचं लग्न ठरतं. आणि म्हणून देवीला पिवळी जोगेश्वरी हे नाव मिळालं आहे. देवीला पिवळी फुलं, पिवळी वस्त्र, पिवळी डाळ अशी वाहण्याची प्रथा आहे. म्हणून या देवीचं पुण्याच्या या सगळ्या शक्तिपीठांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे. तर या नवरात्रात आपण सहपरिवार देवीच्या दर्शनाला नक्की या. काहीसं अपरिचित जरी हे स्थान असलं तरी देवीच्या पुढे उभं राहिल्यानंतर इथली ऊर्जा आपल्याला आजही अनुभवायला मिळते. तर असं हे वैशिष्ट्यपूर्ण असं पिवळी जोगेश्वरीचं पुण्यातील स्थान. जय जगदंब, जय भवानी, नमस्कार.